विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोन व कोनांचे प्रकार याच्याविषयी माहिती घेणार आहोत। इथे समोर तुम्हाला जी आकृती दिसते त्या आकृतीला आपण कोन असे म्हणतो। आता Q या सामायिक बिंदूतून निघणाऱ्या किरण QP व किरण QR या दोन किरणांनी मिळून कोन तयार होतो। किरण QP व किरण QR यांना कोनाच्या बाजू अथवा भुजा असे म्हणतात। सामायिक बिंदू Q यास कोनाचा शिरोबिंदू म्हणतात। शिरोबिंदू Q। या आकृतीतील कोनाचे नाव आपण कोन PQR असे आहे, ते आपण कोन RQP किंवा फक्त कोन Q असेही लिहिता येते। आता आपण कोनाचा पहिला प्रकार बघणार आहोत। तर कोनाचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे काटकोन। ज्या कोनाचे माप 90 अंश असते त्या कोनास काटकोन असे म्हणतात। आता इथे कोन ABC हा काटकोन आहे। तर काटकोन कोन कसा ओळखायचा, तर त्याचे 90 अंशाचे माप असते आणि तो असा आपल्या कोपऱ्यासारखा इथे काटकोन तयार होतो। याच्यावरून आपण हा कोन काटकोन आहे ओळखायचे। आता कोनाचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे लघुकोन। लघुकोन म्हणजे काय, तर ज्या कोनाचे माप 0 अंशपेक्षा जास्त व 90 अंशापेक्षा कमी असते त्यास लघुकोन म्हणतात। हे पहा, हे 90 अंशापेक्षा कमी आहे पण 0 अंशापेक्षा याचं माप जास्त आहे, त्यामुळे कोन LMN हा लघुकोन आहे। आता कोनाचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे विशाल कोन। तर विशाल कोन कशास म्हणतात, तर ज्या कोनाचे माप हे 90 अंशापेक्षा जास्त व 180 अंशापेक्षा कमी असते त्यास विशाल कोन म्हणतात। इथे बघा, हे 90 अंशापेक्षा जास्त माप आहे पण 180 पेक्षा हे कमी आहे, त्यामुळे यास आपण विशाल कोन म्हणायचं। त्यामुळे कोन XYZ हा इथे विशाल कोन आहे।